यहोवा सैन्याचा देव तोच खरा देव आहे. इस्रायलाची बेईमानी आणि यहोवा देवाची सहनशीलता व दया. होशे अध्याय 12 ओवी 1-14. होशे ह्या संदेशाकडे यहोवा देवाचा शब्द आला. तो म्हणतो, इफ्राईम वाऱ्यावर चालतो आणि पूर्वेच्या वाऱ्याच्या मागेत लागतो. तो नित्य खोटेपण व नासाडी बहुतपट करतो आणि ते अश्शूराशी करार करतात व तेल मिस्रात नेले जाते. आणि यहोवा देवाला यहूदाशी वाद करायचा आहे आणि तो याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे शिक्षा करेल. तो त्याला त्याच्या कर्मास अनुरूप असे प्रतिफळ देईल. त्याने गर्भस्थानात आपल्या भावाची टाच धरली आणि याकोबाने आपल्या सामर्थ्याने देवाशी पराक्रम केला. होय, तो दूताशी पराक्रम करून तो त्याच्यावर प्रबळ झाला. त्याने रडून त्याच्याजवळ विनंती केली आणि तो त्याला बेथेलात सापडला. तेथे तो आम्हाशी बोलला ते असे, यहोवा सैन्याचा देव तोच खरा देव आहे. यहोवा हे त्याचे स्मरायचे नाव आहे. म्हणून आपण आपल्या यहोवा देवाकडे फिरूया, दया व न्याय राखूया आणि नित्य आपल्या यहोवा देवाची प्रतीक्षा करूया. कनानाच्या हातात कपटाची तागडी आहे. त्याला लोकांना पीडा करणे आवडते. आणि एफ्राईम म्हणतो, खचितच मी धनवान झालो आहे. मी द्रव्य मिळवले आहे. माझ्या सर्व श्रमात माझ्या ठाई पातक असा काही अन्याय कोणाला सापडणार नाही. परंतु यहोवा देव म्हणतो, पाप करीत नाही असा कोणीच मनुष्य नाही. तेव्हा यहोवा देव म्हणतो, मी तुझा देव आहे. मिस्र देशापासून मी जसे तुला नेमलेल्या सणाच्या दिवसात तसे पुन्हा डेऱ्यात बसवीन. आणि मी भविष्यवाद्याच्या मार्फत बोलला आहे आणि मी दृष्टांत दर्शने बहुतपट केली आहेत आणि भविष्यवाद्याच्या योगाने मी दाखल्याचा उपयोग केला आहे. यहोवा देव म्हणतो, गिलादातच फक्त दुष्ट आहे का? तर तसे नाही. ते तर सारेच लबाड आहेत. त्यांनी गिलगलात बैलाचे यज्ञ केले आहेत. होय, त्याच्या वेद्या शेताच्या तासातल्या ढिगाऱ्यासारख्या आहेत. याकोब तर अराम देशात पळून गेला आणि याकोबाने आपल्याला बायको मिळावी म्हणून मेंढरे चालली. आणि भविष्यवाद्याकडून यहोवा देवाने इस्रायलाला मिस्रातून काढून वर आणले आणि भविष्यवाद्याकडून त्याचे रक्षण केले. यहोवा देव म्हणतो, इफ्राईमाने फारच कडवटपणाने क्रोध चेतावला आहे, म्हणून त्याचे रक्त त्याच्याकडून मागितले जाईल. आणि यहोवा देव त्यांनी केलेली त्याची निंदा त्याच्यावरच फिरविल. यहोवा देव प्रत्येक माणसाच्या आचरणाप्रमाणे त्याने केलेली पापे व चांगली कामे जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवतो व त्याप्रमाणे तो प्रत्येकाचा न्याय करतो. म्हणून आपण यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करूया, की ज्यामुळे आपल्यावर यहोवा देवाचा क्रोध पेटणार नाही. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.